गुड मॉर्निंग टू ऑल द स्टुडंट. बघा, आज आपण प्रॉबॅबिलिटी हे जे चॅप्टर आहे त्याचं बेसिक कन्सेप्ट लक्षात घेणार आहोत. स्टँडर्ड 10th मधलं. आता सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट, हे जे चॅप्टर आहे प्रॉबॅबिलिटी, याचा स्कोअर आपण जेवढे काही आपल्याला क्वेश्चन विचारू शकते बोर्डमध्ये पूर्णपैकी पूर्ण स्कोअर करू शकतो आपण. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त लक्षात ठेवाव्या लागेल. प्रॉबॅबिलिटी हा जो चॅप्टर आहे अतिशय सिंपल आहे. त्याच्यामध्ये आपण जे गेम्स खेळतो त्या गेम्सवर आधारित आहे. एक्झाम्पल, आपण एक कॉईन आपल्याजवळ असलं आणि त्या कॉईनला आपण असं वर फेकलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला पहिल्यापासून माहीत राहते. एक तर हेड येते, नाही तर मग टेल येते. तर प्रॉबॅबिलिटीमध्ये अशा प्रकारची जी काही एक्सपेरिमेंट आहे त्याच्या प्रत्येक गोष्टीला एक पर्टिक्युलर अशी डेफिनेशन आहे. आता आपण जे कॉईन फेकतो, फेकल्यानंतर तिथे हेड किंवा टेल येते, मग याच्यासाठी एक स्पेशल नाव दिलेलं आहे. ते नाव आहे रँडम एक्सपेरिमेंट. आता रँडम एक्सपेरिमेंट मीन्स व्हॉट? द एक्सपेरिमेंट in which all the results are known but we cannot tell any particular type of the result is called as random experiment. म्हणजे अशा प्रकारचा प्रयोग का ज्या प्रयोगाचे रिझल्ट आपल्याला पहिलेपासून माहीत असतात परंतु हेच येईल बा असं आपण इथे सांगू शकत नाही. अशा प्रकारच्या एक्सपेरिमेंटला तिथं म्हटलं जाते रँडम एक्सपेरिमेंट. एक्झाम्पल, अ कॉइन इज टॉस्ड. एक कॉइन आपण टॉस केला तर बघा याच्यामध्ये हेड येईल का टेल येईल हे तर आपण पहिलेपासून आपण माहिती आहे. आपल्याला हेड येऊ शकते नाही तर टेल येऊ शकते, पण पर्टिक्युलरली आपण काही सांगू शकतो का हेडच येते किंवा टेलच येते असं नाही. आणि त्यामुळे या प्रकारच्या एक्सपेरिमेंटला आपण रँडम एक्सपेरिमेंट असं म्हणू शकतो. कारण याचे रिझल्ट आपल्याला पहिलेपासून माहिती आहे, पण हेच येते हे मात्र माहीत नाही. त्या प्रकारच्या एक्सपेरिमेंटला रँडम एक्सपेरिमेंट असं म्हटलं जाते. सेकंड एक्झाम्पल पाहू. अ डाय इज थ्रोन. एक डाय आपण थ्रो केली. डाय मीन्स क्यूब. माहिती आहे तुम्हाला क्यूब असं राहते. आपण सापशिडीमध्ये क्यूब पाहतो, ठीक आहे. इथे नंबर्स असतात 1 2 3 4, जे काही आहे ते हे माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे. तर आपण एक क्यूब थ्रो केला, मान्य, थ्रो केला आपण क्यूब थ्रो केल्यानंतर आपल्याला माहिती आहे एक तर 1 येणार, नाहीतर 2 येणार, नाहीतर 3 येणार, 4 5 6 कोणताही नंबर येऊ शकते. पण पर्टिक्युलरली 2 येणार, 3 येणार असं सांगता येत नाही. मग अशा प्रकारचा एक्सपेरिमेंट, ज्या एक्सपेरिमेंटची रिझल्ट आपल्याला पहिलेपासून माहिती आहे परंतु आपण काही हे पर्टिक्युलरली सांगू शकत नाही, त्या प्रकारच्या रिझल्टला रँडम एक्सपेरिमेंट असं म्हणतात. इंग्लिशमध्ये पुन्हा एकदा, द एक्सपेरिमेंट इन विच ऑल द रिझल्ट्स आर नोन बट वी कॅनॉट टेल पर्टिक्युलर टाईप ऑफ द रिझल्ट इज कॉल्ड ॲज रँडम एक्सपेरिमेंट. हे झालं रँडम एक्सपेरिमेंट बद्दलची कन्सेप्ट. आता सॅम्पल स्पेस हा महत्वाचा पार्ट आहे. सॅम्पल स्पेस मीन्स व्हॉट? तर मी इथे लिहिणार नाही, मी असं तोंडी सांगणार आहोत तुम्हाला. आणि त्यानंतर एक्सपेरिमेंट जे काही रँडम एक्सपेरिमेंट आहे त्याचं जे काही सॅम्पल स्पेस आहे ते आपण इथं लिहू. तर बघा, आता आपण पाहत आहोत सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस मीन्स व्हॉट? जो आपला रँडम एक्सपेरिमेंट आहे त्या रँडम एक्सपेरिमेंटमधले जे काही पूर्णच्या पूर्ण रिझल्ट आहे त्या सगळ्या रिझल्टचा जो सेट आहे त्या सेटला म्हटल्या जाते सॅम्पल स्पेस. आणि सॅम्पल स्पेस हे नेहमी डिनोट केल्या जाते एक पर्टिक्युलर लेटरनं, आणि ते पर्टिक्युलर इंग्लिश लेटर आहे कॅपिटल एस. आता
सॅम्पल स्पेस मीन्स व्हॉट? इफ वन कॉइन इज टॉस्ड, तर इथं मी एक्झाम्पल लिहितो. इफ वन कॉइन इज टॉस्ड. बघा, आता एक कॉइन आपण टॉस केलं. मग एक कॉइन टॉस केल्यानंतर इथला जो आपला सॅम्पल स्पेस आहे, सॅम्पल स्पेस तो काय येणार? तर सॅम्पल स्पेस काय येणार? जेवढे काही पॉसिबल रिझल्ट आहेत सगळेच्या सगळे, म्हणजे एस इज इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे आता आपण वन कॉइन टॉस करतो, म्हणजे एक तर हेड येणार कॅपिटल एच ने लिहायचं असते, नाहीतर टेल येणार कॅपिटल टी ने लिहायचं असते. आता नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट म्हणजे काय? का याच्यामध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहे त्या एलिमेंट्सची जी संख्या आहे त्याला म्हटलं जाते नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स, म्हणजे नंबर ऑफ एस. Therefore नंबर ऑफ एस, आपण इथे विचार करतो म्हटलं तर दोन एलिमेंट आले आहे, नंबर ऑफ एस इज इक्वल टू 2 झाला. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊ. सेकंड एक्झाम्पल मध्ये इफ टू कॉइन्स आर टॉस, टू कॉइन्स आर टॉस्ड. बघा, आता आपण दोन कॉइन टॉस करत आहोत. दोन कॉइन टॉस करत असताना सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट, पहिल्या कॉइनवरचा जो काही राहील ते घ्यायचा आहे, दुसऱ्या कॉइनवरचं जे काही राहील ते घ्यायचं आहे, असं मिळून आपला एक सॅम्पल पॉइंट तयार होणार. म्हणजे इथं काय शक्यता आहे बघा, पहिल्या कॉइनवर याची येऊ शकते, दुसऱ्या कॉइनवर याची येऊ शकते, मग दोन कॉइन मिळून आपला एक सॅम्पल पॉइंट तयार होणार, कारण इथं टू कॉइन्स म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिल्या कॉइनवर याची येऊ शकते, दुसऱ्या कॉइनवर टी येऊ शकते, टेल येऊ शकते, ही दुसरी शक्यता आहे, सेकंड पॉसिबिलिटी आहे. थर्ड पॉसिबिलिटी कोणची? पहिल्या कॉइनवर टी येणार, दुसऱ्या कॉइनवर एच येणार. दिस विल बी अवर थर्ड पॉसिबिलिटी. अँड फोर्थ पॉसिबिलिटी इज करेक्ट. पहिल्या कॉइनवर टी येणार आणि दुसऱ्या कॉइनवर टी टेल येणार. दिस इज अवर फोर्थ अँड लास्ट पॉसिबिलिटी. इन दिस वे वी कॅन से दॅट there are only four possibilities: HH, HT, TH or TT. So after that I have to write the number of S. Number of S is equal to किती लिहिणार मी इथे? 1 2 3 4. हा झाला आपला सेकंड कन्सेप्ट, सेकंड एक्झाम्पल. आफ्टर दॅट we will go for the third example. This is one die is thrown. आपण डायस ही तुम्हाला माहिती आहे, सापशिडी खेळता, तर त्याच्यावर नंबर काय असते हे तुम्हाला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे. आता इथं आपण सॅम्पल स्पेस लिहिणार. सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. माहिती आहे तुम्हाला 1 पासून तर 6 पर्यंतचे नंबर असतात, म्हणजे 1 सुद्धा येऊ शकतो. आफ्टर दॅट 2 पण येऊ शकतो, 3 पण येऊ शकतो, 4 पण, 5 सुद्धा आणि 6 यांच्यापैकी कोणता एखादा नंबर येऊ शकतो. सगळेच्या सगळे एलिमेंट म्हणजे सॅम्पल स्पेस. हे लक्षात ठेवायचं. जेवढा पॉसिबल रिझल्ट आहे त्या सगळ्यांना जेव्हा आपण सेटमध्ये लिहितो तेव्हा त्याला सॅम्पल स्पेस म्हणणार प्रॉबॅबिलिटीनुसार. मग आता नंबर ऑफ एस इज इक्वल टू व्हॉट? किती असायला पाहिजे? करेक्ट, 6. 1 2 3 4 5 6. तर हे झाले सिंपल एक्झाम्पल्स. आणि या एक्झाम्पल्सवर पुन्हा आपण पुढचे एक्झाम्पल्स लक्षात घेऊया, ज्याच्यामुळे पुन्हा हा कन्सेप्ट अतिशय क्लिअरली तुमच्या माइंडमध्ये येणार. आता इथं आपण 2 कॉइन्स टॉस झाला होता, आता आपण 3 कॉइन्स घेऊया. 3 कॉइन्स आर टॉस्ड. मग काही प्रॉब्लेम पण सोडूया. व्हिडिओ लंबा होईल, परंतु मात्र कन्सेप्ट क्लिअर होऊ शकते हे लक्षात घ्या आणि मन लावून तुम्ही ऐकायचं आहे. हे झालं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. फोर्थ एक्झाम्पल. 3 कॉइन्स आर टॉस्ड.
झालं. 3 कॉईन टॉस केल्या किंवा एकच कॉईन 3 वेळा टॉस केलं, तशा प्रकारचं एक्झाम्पल पाहूया. काही नाही, याला टेक्निकली लक्षात ठेवायचं आहे. कारण किती येईल जसं 2 कॉईनसाठी आपण लक्षात घेतलं, पहिल्या याच्यावर एच, दुसऱ्या याच्यावर एच येऊ शकते, पहिल्या याच्यावर एच, दुसऱ्या याच्यावर टी येऊ शकते, नंतर पहिल्या याच्यावर टी, दुसऱ्या याच्यावर एच येऊ शकते, नंतर दोन्ही याच्यावर टी येऊ शकते, असं आपण लक्षात घेतलं. आता इथं लक्षात ठेवणं ते कठीण राहील, पण ते कठीण आपल्याला सोपं करायचं आहे. तर मग कसं सोपं करायचं बघा. तर एस इज इक्वल टू पहिल्या कॉईनवर काय आहे ते लिहायचं, दुसऱ्या कॉईनवर, तिसऱ्या कॉईनवर काय शक्यता आहे ते लिहून टाकायचं. म्हणजे आपण स्टार्ट करू, एच पहिल्यावर, दुसऱ्यावर एच, तिसऱ्यावर एच. 3 कॉईन्स आहेत, त्याच्यामुळे इथं आपण 3 आउटपुट मिळून एक आपला आउटकम तयार होणार इथं एच एच एच. मग काय करायचं पहा, बरोबर मन लावून ऐका, अगदी सोपी आहे. कसं लक्षात ठेवायचं, लास्टवाला जो एच आहे ना त्याला रिप्लेस करा टी न. मग काय करा, जो टी तुम्ही लास्ट लिहिला आहे त्याला मधात आणा. मग काय करा, जो तुम्ही टी मधात लिहिला होता त्याला पहिले आणा. बस हे 4 आउटकम आपले तयार होते. त्याच्यानंतर पुन्हा तसंच टी साठी पण करायचं. आता एच लास्ट मध्ये आहे, त्याच्या जागी टी करा, म्हणजे काय होणार एच एच टी. इट विल बी युअर सेकंड आउटकम. आफ्टर दॅट टी जो लास्ट लिहिला आहे त्याला मधात आणा, म्हणजे काय होणार एच टी एच. बाकी एचच ठेवायचं आहे. मधात आणलं टीला. आता टीला कुठे आणा, पहिले आणा, म्हणजे होणार टी एच एच. बाकी एच एच लिहायचं. मग टीचं आपण चेंजिंग केलं. जसं आता टी साठी काम केलं तसंच एच साठी पण काम करायचं, किंवा एच साठी जे काम केलं ते टी साठी करायचं. मग इथं आपण पहिला आउटकम टी एच 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 लिहिला होता. आता पुढं त्याच्याच जागी एच एच न लिहिता टी 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 लिहिणार, टी 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 झालं. आता जे काम आपण टीला इथं केलं होतं तेच तिथं एच साठी करायचं. आता जो लास्ट टी आहे त्याला रिप्लेस करायचं ना, मीन्स टी टी एच. आता जो एच लास्ट मध्ये आहे त्याला मधात आणा, टी एच टी. त्याच्यानंतर जो एच मधात होता याला आता समोर आणा, म्हणजे होणार एच टी टी. आणि अशा प्रकारे इथं पॉसिबिलिटी जी आहे पूर्णता काय होऊ शकते, तर अशा 8 पॉसिबिलिटीज आहेत ज्या आपण इझिली लक्षात ठेवू शकतो. देअरफॉर नंबर ऑफ एफ इज इक्वल टू 8. आता तुम्ही पुन्हा पुढे काय करू शकता, समजलं नसन तर व्हिडिओ रिपीट करा. या पॉइंट पासून बरोबर लक्षात येते, काही मोठी गोष्ट नाही. तरी पुन्हा ऐकूया सांगत आहो. काही नाही, पहिले एच 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 लिहायचं, नंतर लास्टवाला एच टीनं रिप्लेस करायचं, नंतर टी मधात आणायचा, नंतर टी फर्स्टमध्ये आणायचं. जे काम आपण एच साठी केलं होतं ते टी साठी पुन्हा करायचं. बस एच एच एचच्या जागी टी 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 लिहायचं. लास्टमध्ये टीला रिप्लेस करा एच न, नंतर एच मधात आणा, नंतर एच पहिले लिहा.